नमस्कार, मी शुभम दुबेटा LS मराठी आणि आता आपण मुंबई गोवा महामार्गावरती आहोत आणि खरं तर मुंबई गोवा महामार्ग इथे नेहमी अपघातांची मालिका सुरू असते। कुठे ना कुठेतरी कशा ना कशा प्रकारे अपघात या ठिकाणी होत असताना आपण ताजा अपघात या ठिकाणी तुमच्या समोर दाखवत आहोत। जर बघितलं तर कशा प्रकारे जी कियाची गाडी आहे ती रस्त्याच्या पलीकडे पडलेली आहे आणि या अपघातामध्ये सध्या तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, खूप महत्त्वाची दुखापत झाली नाहीये। मात्र ह्या गाडीमध्ये जे प्रवास करत होते ते या खेड तालुक्यातील अतिशय नामांकित व्यक्ती आणि एका गावाचे लोकप्रतिनिधी चव्हाण या ठिकाणी प्रवास करत होते। मात्र सर्वात महत्त्वाचा विषय LS मराठी या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतोय, जी या गाडीने ह्या गाडीला धडक दिलेली आहे ती गाडी जर तुम्ही बघितलीत तर त्या गाडीमध्ये संशयास्पद असणारे काही गोष्टी थेट या ठिकाणी आढळलेल्या आहेत। बघायला गेलं त्या गाडीमध्ये कटर देखील आहेत, हे आस्थाभूत असलेले कपडे या ठिकाणी आहेत, पाने या ठिकाणी आहेत, हँडग्लोव्ज या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। जर या गाडीची जर अवस्था बघितली तर हे कटर नेमके कशासाठी आहेत, पोलिसांनी या गाडीतून 3 संशयित व्यक्ती या गाडीतून अटक केलेले आहेत। जबाबपूर्वक जर बघितलं तर ह्या गाडीमध्ये हे जे ग्लोव्ज वगैरे आहेत हे ग्लोव्ज या गाडीमध्ये आहेत। ह्या गाडीमध्ये अतिशय दारूच्या बाटल्या देखील या गाडीमध्ये आढळलेल्या आहेत। खरं तर बघायला गेलं तर ह्या मुंबई गोवा महामार्गावरील अनेक अपघात या ठिकाणी होत असतात। मात्र हे अपघात होत असताना प्रामुख्याने प्रशासनाकडनं चेकपोस्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। मात्र प्रशासन ह्या गाड्यांची चेकिंग करते का, हा देखील सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। खरं तर गाडीमध्ये कटर असते, एकीकडे हँडग्लोव्ज असते, दुसरीकडे जर बघायला गेलं तर कोणत्याही प्रकारची बॅग नाही, मात्र आस्थादेवी असे कपडे या ठिकाणी ठेवलेले आहेत। जी संशयित मुलं या पोलिसांनी अटक केलेली आहेत त्या संशयित मुलांवरती ग्रामस्थांचा असा आरोप आहे की ही जी मुलं आहेत ही चोर आहेत आणि ह्या मुलांनी कुठे ना कुठेतरी ड्रिंक करून ही गाडी चालवली आहे। त्या एकूण या गाडीमध्ये 4 मुलं प्रवास करत होती, त्यातला एक मुलगा अजूनही फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। हा नेमका फरार झालेला मुलगा कोण आहे, हे कटर कशासाठी आहेत, हे हँडग्लोव्ज कशासाठी आहेत, हा नेमका काय प्रकार आहे, हे आता पोलिसांनी तपासात शोधणं महत्वाचं आहे। कॅमेरामन आदित्यसह मी शुभम, LS मराठीसाठी खेड।